नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. आज आपण करणार आहोत सुक्या वाटाण्याचा रस्सा. वेगवेगळे आपण कडधान्य करतोच, पण सुक्या वाटाण्याच्याकडं आपलं दुर्लक्ष होतं आहे. पण हा जर रस्सा तुम्ही करून बघितलात तर सतत तुम्ही हा सुक्या वाटाण्याचा रस्सा कराल. एकदम करायला सोपा आहे. झणझणीत आणि चटपटीत अशी ही चव असणारा सुक्या वाटाण्याचा रस्सा तुम्ही गरम गरम भात, भाकरी, चपाती कशाबरोबरही भारीच लागतं आहे. चला तर आपण सुरू करूया सुक्या वाटाण्याचा रस्सा. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, 1 वाटी सुके वाटाणे आपल्याला रात्रभर भिजत घालावे लागतील. सकाळी त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि एका कुकरमध्ये फक्त वाटाणे आणि नवीन पाणी घालायचं आणि थोडंसं मीठ घालून पहिल्यांदा मोठ्या गॅसवर 1 शिट्टी द्यायची आणि बारीक करून दुसरी शिट्टी द्यायची. त्याच्यामुळे हे वाटाणे अगदी चांगले छान शिजतील. आता आपण हे मसाला करूया. सुकं खोबऱ्याचा किस पाव वाटी आणि शेंगदाण्याचा कूट, भाजलेलं शेंगदाणे पाव वाटी आणि 5-6 लसूण पाकळ्या, एवढाच मसाला करायचा आहे. आणि तोही असा खूप बारीक नाही वाटायचा, पाणी न घालता वाटायचा आहे. आता आपला कुकर गार झालेला आहे. कुकर पूर्णपणे गार झाल्यानंतरच उघडायचं आहे. आता आपले हे वाटाणे अगदी मऊ छान शिजलेले आहेत. आपण चेक करून बघूया. अगदी छान फुटतोय तो, याचा अर्थ तो व्यवस्थित शिजला आहे. आता जरासं पळीनं थोडेसे वाटाणे मॅश करून घ्यायचे आहेत, म्हणजे रस्सा चोथापाणी होत नाही, अगदी एकसारखा होतो. सगळेच वाटाणे मॅश करून घ्यायचे नाहीत, अगदी थोडं आपल्याला ते मॅश करून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला खूप मसाले आणि खूप वाटण टाकावं लागत नाही. एका कढईत तेल 3 टेबलस्पून गरम करा. तेल गरम झालं की मोहरी, जिरे आणि 1 कांदा बारीक चिरलेला कट करून टाका. आता कढीपत्ता टाका. तर व्यवस्थित सगळं भाजून घ्या. हिंग, हळद पाव टीस्पून टाका. आता इथे अर्धा टोमॅटो मी टाकलेला आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी 2 टोमॅटो टाकू शकता आणि नंतर चिंच स्किप करू शकता. मी इथं अर्धा टोमॅटो टाकलेला आहे, नंतर मी चिंच घालणार आहे. तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण चिंच आणि टोमॅटो ह्या दोघांची चव अशी वेगळीच आणि छान येते. आता तो मसाला टाकायचा आहे. मसालाही तेलामध्ये बारीक गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता भाजून झाल्यानंतर आपल्याला कांदा लसूण मसाला 2 टीस्पून टाकायचा आहे आणि तिखट पावडर 1 टीस्पून टाकायची आहे. ही तेज आणि रंगतदार आहे, ज्याच्यामुळे चव पण येईल आणि तिखटपणा पण येईल. आता बारीक गॅसवर परत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. गरम मसाला 1 टीस्पून टाका. तुम्ही ह्याच्याऐवजी काळा मसाला सुद्धा टाकला तरी चालेल. काळा मसाल्याने सुद्धा चव छान येते. आता आपण शिजवलेले वाटाणे टाकायचे आहेत. वाटाणे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या. आता आपल्याला जेवढं पातळ करायचं आहे त्या पद्धतीनं पाणी टाकायचं आहे. इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ, साखर, चिंच आणि गूळ आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर मंद गॅसवर 10 ते 15 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटानंतर बघूया, छान त्याला कटही आलेला आहे आणि रस्सा एकसारखा झालेला आहे. मॅश केल्यामुळे रस्सा अगदी व्यवस्थित होतो. तर वरून कोथिंबीर टाकूया आणि गरम गरम भात, भाकरी किंवा चपातीबरोबर सर्व करूया.
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन साध्या सोप्या रेसिपींसहित. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.